वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरा। श्री छत्रपती शाहू मॉडर्न इंग्लिश स्कूल मुरुड इथं वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाचे उद्घाटन रमेश बिरादार, चेअरमन ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूल लातूर, प्रमुख पाहुणे विनोद कुमार धुमाळ, SP पब्लिकेशन्स लातूर, अध्यक्षा दीपक झाडके, सचिव दत्तात्रय जाधव, सदस्य अश्विनी झाडके, मनीषा जाधव, रामेश्वरी झाडके, ओम झाडके, आनंदी जाधव, प्राचार्य बाबू थॉमस, उपप्राचार्य उमेश कुंभार व समन्वयक रामेश्वर शेटे यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज व श्रद्धास्थान कैलासवासी गोरोबा काका झाडके यांच्या प्रतिमेचं पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले। ग्रामीण, शेतकरी, प्रेम, निसर्ग, ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज तसेच गीतगायन, इंग्रजी गाणे, नाटक या विविध रंगी कार्यक्रमांचा समावेश होता। सप्तरंग उत्सव कलेचा या थीमवर आधारित कार्यक्रम होता। निमंत्रित मान्यवरांचा सत्कार करण्यात आले। मुख्य सूत्रसंचालन रामेश्वर शेटे यांनी तर आभार उमेश कुंभार यांनी मानले। मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले। मुरुडमध्ये, मुरुडच्या पंचक्रोशीमध्ये आम्हाला या ज्या ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत, जास्तीत जास्त शेतकरी वर्ग या भागामध्ये आहे, थोडा लोक व्यापारी वर्ग आहे। या सर्वसामान्य लोक म्हणजे पालकांच्या विद्यार्थ्यांना चांगले दर्जेदार शिक्षण कसं मिळेल यासाठी आमचा आटोकाट प्रयत्न आहे। त्यामुळेच आता धुमाळ सर म्हटल्यासारखं की पूर्ण जवळजवळ 7 ते 8 स्टेट मधल्या टीचर्स, एक दर्जेदार टीचर्स आम्ही इथं आणून त्यांना चांगलं गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न आम्ही इथं करतोय। त्याचबरोबर कलागुणांना वाव देण्यासाठी आज जो स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम ठेवलाय, या कार्यक्रमासाठी भरपूर पालक आणि आमचे मित्र बिराजदार सर, धुमाळ सर इथे उपस्थित आहेत, त्यांचं इथे या ठिकाणी मी स्वागत करतो। या भागातला विद्यार्थी देश पातळीवर नव्हे तर देशाच्या बाहेर त्याचं नाव कमवलं पाहिजे आणि चांगला नागरिक घडवण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू। मुरुडकरांनी आमच्यावर जबाबदारी सोपवली, त्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करण्यास आम्ही तयार आहोत। त्याचबरोबर या ठिकाणी या शाळेच्या गेस्ट आहेत, आपण चांगल्या प्रसंग काय सांगू? खरं सांगायचं म्हणजे संबंध महाराष्ट्रामध्ये खरा सप्तरंग बघायचा असेल, आजच्या वार्षिक संमेलन म्हणजे सप्तरंग तरी नाव दिलंय। पूर्ण भारत देशातून 7 राज्यातील कमीत कमी त्याच्यापेक्षा जास्त राज्यातील देखील शिक्षक या ठिकाणी या विद्यार्थ्याला मार्गदर्शन करतात। ही शाळा खरंच महाराष्ट्राला एक दिशादर्शक ठरणार आहे, कारण अशा लातूर सारख्या जिल्ह्यामध्ये देखील किंवा महाराष्ट्रामध्ये नामांकित शाळा देखील अशी सोय चिमुकलेला किंवा पालकांना मिळणार नाही अशी सोय या ठिकाणी मिळालेली आहे। आणि ह्या संकुलात एक वेगळी गोष्टी अशा असणार आहे, यांची जी सर्व टीम आहे, जे संस्थाचालकाची बॉडी आहे, ह्यांच्याकडे शिक्षणाचा मोठा वारसा यांच्या पाठीशी आहे, जेणेकरून विद्यार्थ्याचं जे भविष्य आहे हे उज्ज्वल असणार आहे। आणि या उज्ज्वल भविष्यातून या भागातील जी काही समजा पालक वर्ग आहे, ग्रामीण भागातील पालक वर्ग आहे, त्यांना अभ्यासक्रम समजत नाही तर तरी ते शाळा पूर्ण करून घेतील, हे देखील एक शाळेचं वेगळ्या गोष्टी ठरणार आहे। आणि येणाऱ्या काळात मी माझ्या वतीनं, आमच्या काका प्रतिष्ठानच्या वतीनं या बालचिमुकलेल्या या सर्व टीमला, प्रिन्सिपल आपल्या केरळ राज्यातले आहेत त्यांना, आणि विशेष माझे गुरुबंधू दत्तात्रय जाधव सर, त्यांच्या सहपत्नी मनीषा नाथ, असेच या संबंध लातूर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहेत। अशा या शैक्षणिक व्यासपीठावर असणाऱ्या सर्वांनाच माझ्या वतीनं शुभेच्छा देतो। आज आपण छत्रपती शाहू मॉडर्न इंग्लिश स्कूल या ठिकाणी आहोत आणि आज सरांनी जे गॅदरिंगचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे, यासाठी या ठिकाणी गेस्ट म्हणून आपल्या सोबत जे सर आलेले आहेत, आपण त्यांनी संवाद करूयात। कारण हा पाठ तर मराठी दिसत आहे, परंतु इंग्लिशचा या ठिकाणी प्लॅटफॉर्म चालू आहे। सर काय सांगाल, एवढे चिमुकले या ठिकाणी आपल्याला खेळताना बागडताना दिसत आहेत आणि शैक्षणिक क्षेत्रातून थोडंसं रिलॅक्स हो यासाठी, हा मुलांसाठी थोडेसे चेंजेस व्हावेत यासाठी काय सांगायचं? छत्रपती श्री शाहू महाराज इंग्लिश मीडियम स्कूल्स मध्ये या वार्षिक स्नेह संमेलनानिमित्त आज भेट देण्याचा योग आला। अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये सुसज्ज इमारती आणि भव्य अशा रंगमंचावरती या छोट्या छोट्या चिमुकल्यांना त्यांच्या कला गुणाचं जे प्रदर्शन करण्यासाठी वाव मिळतो आणि ते अतिशय सुंदरपणे विद्यार्थी करत होते, हे पाहून त्या सर्व विद्यार्थ्याचं मी अतिशय अभिनंदन करतो, कौतुक करतो। आणि या शाळेने
आमचे परममित्र श्री दत्तात्रय जाधव सरांनी आज बोलवून ह्या सगळ्या कार्यक्रमाचा आम्हाला आनंद घेता आला आणि भविष्यामध्ये ही मुलं खूप राज्यस्तरीय व देशाच्या पातळीवर चमकावी, त्यांचं भविष्य घडावं यासाठी मी या शाळेला आणि या सर्व विद्यार्थ्यांना आणि संस्था चालकांना भरभरून शुभेच्छा देतो. त्याचबरोबर इंग्लिश Good evening, everyone. Very grateful to all of you be present here. And at the same time, we are very proud of our institutions, and it's a part of CBSE curriculum, that all-round development. We are not only excelling in education. You have seen our students are scoring 95, 96%. Last year there was a close fight for the top ranking from our students in 10th class. This year also we are hoping 100% results and better things. The same way, last year our students from 6 disciplines were champions in division level competitions. This year number is less, but this year also our students are representing in competing for state level teamship. And we are conducting tour programs, we are conducting sports activities, we are conducting even exhibitions, and every year we are conducting a creativity day. And coming 28th February, on the day of National Science Day, we are going to organize robotics and science exhibition. That is to be, we are very proud that we are moving in the same direction, which is CBSE is aspiring how to make the children. It's not a big city, it is a very rural area where our students are. We are trying to put our energy and bring the flowers. What is called the gardener will only keep fertilizer and keep the flower. The flowers are coming out means it is the effort of the parents, the faith our parents, our management, everybody is giving to us. And I am getting a wonderful team of teachers and non-teaching staff. आपको इस एक्टिविटीज के लिए अभी आपने जो बताया है, इसमें आपके साथ जो स्टाफ है, Subscribe now and press the bell icon. Never miss an update.